आज शेरणीचा दिवस होता म्हणून आम्ही सगळेजण वाडीत निघालो होतो आणि मला वहिनीची गाडी द्यायची होती म्हणून मी बाईकवर निघाले होते. आम्ही जाईपर्यंत आमची बाकीची वाळुंज कंपनी आणि रोडे कंपनी येऊन थांबलेच होते आणि DJ आल्यावर मग आमची शेरणीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. बऱ्याच वर्षाच्या परंपरेनुसार आई आणि माझ्या चुलत्या सगळ्याजणी दंडवत घेत असतात. बाकी दिवाळीला यायला नाही भेटलं तरी आवर्जून वर्षातून एकदा आम्ही मुंबई पुणेकर सगळेजण यात्रेसाठी येतो. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजी आणि दुसऱ्या आज्या दंडवत घेत होत्या. आता त्यांचा वारसा पुढे माझी आई त्या चालवत आहेत आणि त्यांच्या पुढे माझी वहिनी त्या दंडवत घेतील. तसं आपण थोड्या वेळी बिना चप्पलचं चालू शकत नसतो, पण खरं सांगू ह्या दंडवत घेताना भर उन्हामध्ये दंडवत घेतो, बिना चप्पलचं चालतात. खरं देवीच्या श्रद्धेपुढं काही त्रास होत नाही. आणि आमची गर्दा देवी म्हणाल तर खरंच जागृत देवस्थान आहे. आज खूप नवसाच्या शेरण्या असतात सगळ्यांच्या. आणि आम्ही लहान होतो त्यावेळी अशा पायऱ्या पण नव्हत्या. आम्ही डोंगरांनी चढत चढत वरती मंदिरात दर्शनासाठी जायचो. वरती देवीचं दर्शन घेऊन आणि शेरणी वाटून आम्ही खाली बिरोबाच्या मंदिरात आलो आणि तिथेही दर्शन घेऊन जरा निवांत बसलो. आता यात्रेत गेलो म्हणजे तोंड कसं बंद राहणार. मग आम्ही मंचुरियन घेतलं आणि कच्ची दाबेली घेतली आणि बाहेर जाऊन गोळा पण खाल्ला बरं का. तसंच आमचं मध्ये मध्ये शॉपिंगही चालू होती. त्यानंतर घरी आल्यावर आधी बेला आणि नंतर वाघ्या लगेच मांडीवर येऊन बसले. आमची आत्तापर्यंतची यात्रेचे व्हिडिओ आणि आमची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. बाय.